विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याची जी परीक्षा लवकरच होणार आहे, त्या धर्तीवर आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत, त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामान्य या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन देखील करून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांच्या हाती कोल्हापूर संस्थानाची सूत्रे केव्हा आली? ऑप्शन आहेत 1892, 1893, 1894 की 1895. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3. 1894 मध्ये त्यांच्या हाती कोल्हापूर संस्थानाची सूत्रे आली. पुढील प्रश्न, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली? मुंबई, कोल्हापूर, पुणे की सातारा? तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ऑप्शन 3 पुणे या ठिकाणी केली आहे. पुढील प्रश्न, स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान खालीलपैकी कोणी दिले? ऑप्शन आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी वीरा शिंदे, म गो रानडे. तर याचे योग्य उत्तर काय आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन 1 महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्न, काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे झाला? तर काळाराम मंदिर सत्याग्रह हा ऑप्शन 4 नाशिक या ठिकाणी झालेला आहे. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक का म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 वरील सर्व. म्हणजेच त्यांनी स्त्रियांसाठी 1851 मध्ये पहिली शाळा सुरू केली. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. 3 त्यांनी विधवा पुनर्विवाह घडून आणले, यामुळे त्यांना आद्य समाजसुधारक म्हणतात. पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक कोणत्या जनतेस समर्पित केले? इंग्लंड, महाराष्ट्र, अमेरिकन की फ्रेंच? तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे जे पुस्तक आहे ते ऑप्शन 3 अमेरिकन जनतेस समर्पित केलं आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोण आहेत? महात्मा फुले, शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर की महर्षी कर्वे? तर असे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले. पुढील प्रश्न, मृत्यूनंतर करावयाच्या धार्मिक विधींना कोणत्या समाजसुधारकाने विरोध केला होता? राघव भांडारकर, म गो रानडे, लोकमान्य टिळक की गोपाळ गणेश आगरकर? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न, वेदोक्त प्रकरण कोणत्या साली घडले? 1899, 1901, 1903 की 1900? आणि विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 1901 मध्ये वेदोक्त प्रकरण घडले. पुढील प्रश्न, प्रार्थना समाजाच्या स्थापनेस सहाय्य करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 महात्मा फुले. तसेच विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला एक्झाम मटेरियल हवं असेल तर 18,000 प्रश्न 300+ ऑनलाईन टेस्ट फक्त आपण 499 मध्ये घेऊ शकता. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. मटेरियल बाबत सर्व डिटेल आपल्या स्क्रीनवर दिलेल्या आहेत. तसंच टेक्निकलमध्ये पे अँड अकाउंट ऑफिसर, सिनियर लायब्ररी असिस्टंट, एक्स रे टेक्निशियन, ज्युनियर लायब्ररी असिस्टंट, लायब्ररी अटेंडंट आणि ड्रायव्हर याकरता मटेरियल पाहिजे असेल तर सेपरेट कोर्स तो देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय. त्या ठिकाणाहून जाऊन आपण कोर्स परचेस करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, 2 विधान दिलेत. पहिले विधान आहे, डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले आणि ब मनुस्मृती या ग्रंथात जातीव्यवस्थेचे पुरस्कार केले होते. तर सांगा, अ बरोबर, ब चूक, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 अ व ब बरोबर असून ब हे अ चे कारण आहे. पुढील प्रश्न, नाशिक काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह कधी झाला? 2 मार्च 1930, 20 मार्च 1920, 5 मार्च 1931 की 2 मार्च 1932? योग्य उत्तर आहे नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह हा ऑप्शन 1 2 मार्च 1930 ला झाला. पुढील प्रश्न, सर्व साक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी
हे कोणत्या सामाजिक संघटनाचे मृदवाक्य होते? प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, डिफरेन्स्ड क्लास मिशन की बहिष्कृत हितकारणी सभा? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 सत्यशोधक समाज. पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांच्या मते राष्ट्र ऐक्याच्या वाटेमधील पहिला अडथळा कोणता? जातीयता, समाज विघातक प्रवृत्ती, धर्म की मनाचा संकुचितपणा? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 जातीयता. पुढील प्रश्न, महर्षी कर्वेंना भारतरत्न खालीलपैकी कोणत्या कार्याबद्दल दिले गेले? सामाजिक शिक्षण, महिला शिक्षण, प्रौढ शिक्षण की बाल शिक्षण? तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल. आणि विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, डेली बेसिसवर जर आपल्याला चालू घडामोडी तयारी करायची असेल तर आपलं दुसरं युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर्स हब मराठी. त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, ज्यावर डेली सकाळी 6 वाजता आपण चालू घडामोडींचे प्रश्न घेऊन येत असतो स्पष्टीकरणासह. तर त्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्यावर जाऊन तुम्ही एखादा व्हिडिओ बघा. जर तुम्हाला कंटेंट आवडलं तर त्यानंतर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 महिला शिक्षण. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांच्याबाबत कोणती विधाने बरोबर आहेत? अ, इष्ट असेल ते बोलेल व साध्य असेल ते करीन. ब, त्यांच्यावर हर्बर्ट स्पेन्सर व मिल यांच्या विचारांचा पगडा होता. क, त्यांनी सामाजिक सुधारणेसाठी प्रयत्न केले. ड, मराठी वृत्तपत्रसृष्टीत त्यांचे स्थान खूप वरचे होते. तर योग्य विधाने कोणते आहेत? उत्तर आहे ऑप्शन 4 अ, ब, क, ड ही सर्व जी विधाने आहेत ती गोपाळ गणेश आगरकर यांच्या बाबतीत बरोबर आहेत. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या साली मूकनायक सुरू केलं? 1919, 1920, 1921 की 1922? उत्तर आहे ऑप्शन 2 1920 मध्ये त्यांनी सुरू केलं आहे. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक केव्हा सुरू केले? 1887, 1888, 1889 की 1890? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 1888. पुढील प्रश्न, ईश्वरासाठी निर्मिक हा शब्द कोणी वापरला? महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर की गोपाळ गणेश आगरकर? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 महात्मा फुले यांनी ईश्वरासाठी निर्मिक हा शब्द वापरला आहे. पुढील प्रश्न, सत्यशोधक समाज ही कोणत्या प्रकारची क्रांती आहे? सांस्कृतिक, समग्र, मानसिक की सामाजिक? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सामाजिक क्रांती आहे. पुढील प्रश्न, व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात डॉक्टर आंबेडकरांनी कोणते पद भूषवले होते? कायदेमंत्री, कृषी मंत्री, अर्थमंत्री की मजूर मंत्री? तर व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात डॉक्टर आंबेडकरांनी ऑप्शन 4 मजूर मंत्री हे पद भूषवले होते. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांचे पहिले पुस्तक कोणते? डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे 101 दिवस, श्री दासी विमोचन, राजकारणाचे अध्यात्म की स्वराज्याच्या दिशेने वाटचाल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 स्वराज्याच्या दिशेने वाटचाल. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या पोवाडा खालीलपैकी कोणी लिहिला? राजर्षी शाहू महाराज, महर्षी कर्वे, महात्मा फुले की महर्षी विरा शिंदे? तर शिवाजी महाराजांवर पोवाडा हा ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले यांनी लिहिला. पुढील प्रश्न, शिरवली येथे कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झाला होता? महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे की महर्षी विरा शिंदे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 महर्षी कर्वे. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे कोणी साक्ष दिली? गोपाळ गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज, महर्षी कर्वे की महात्मा ज्योतिबा फुले? तर विद्यार्थ्यांनो प्रश्न काळजीपूर्वक बघा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याकरता नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर नक्की परचेस करा. 18,000 प्रश्न, 300+ ऑनलाईन टेस्ट, व्हॅलिडिटी 1 वर्षाची असेल. जेवढेही टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत. बाकी कोणत्याही एक्झाम आल्या तरी तुम्ही त्यासाठी हे मटेरियल यूज करू शकता. तसेच पर्टिक्युलर पोस्टसाठी जर फॉर्म भरला असेल त्याचे देखील मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू.